त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये झुंपल्याचंही दिसलं। कर्जतमध्ये माझा विजय जरी झाला असेल तरी तो सुनील तटकरे यांचा पराभव असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी वक्तव्य केलंय। अदिती तटकरे यांना आम्ही पालकमंत्री होऊ देणार नाही असंही वक्तव्य थोरवे यांनी केलंय आणि कोण मंत्री होणार हे महायुतीमधील वरिष्ठ ठरवतील असं सुद्धा उत्तर तटकरेंनी दिल्याचं पाहायला मिळालं। एकच आहे की आता रायगड जिल्ह्यामध्ये आमदारांचं संख्याबद्ध आपण पाहिलं तर शिवसेनेचे 3 आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत। या 6 आमदारांपैकी कोणीही झालं आम्हाला, आम्ही तर भरत शेठची मागणी आम्ही केलेलीच आहे की भरत शेठला कॅबिनेट मंत्री करून भरत शेठला पालकमंत्री करावं, ही आमची 3 आमदारांची मागणी आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचे जरी 3 आमदार त्या ठिकाणी आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी जरी वैयक्तिक त्या ठिकाणी मागणी केली त्यांची मागणी पण रास्त असणार आहे। परंतु एक आमदार असणारा पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही। तो देत नाही, काटावर वाचलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा। कोणाला यश मिळालं तर त्याची हवा काही डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते, उलट नम्रतेनेच त्याचा स्वीकार करायचा असतो। ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील, हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात। काटावर वाचलेले आहेत, जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती।